ब्लड प्रेशर असल्यास जर कोणाचा वाढला असेल तर त्याच्या शरीरात कोणती लक्षणे निर्माण होतात? सर्वात पहिले लक्षण म्हणजे डोकेदुखी. जर तुमचा बीपी नॉर्मल मर्यादेपेक्षा जास्त जात असेल तर डोकेदुखी जाणवणे ही एक सामान्य गोष्ट असते. तर काय होतं की आपण डोकेदुखीचा उपचार करतो, पण डोकेदुखी ज्या कारणामुळे होतं ते दुर्लक्ष करतो, आणि ते म्हणजे तुमचे ब्लड प्रेशर. आता हे वाढलेलं ब्लड प्रेशर यामागे कारण तुमची किडनी देखील असू शकते. कारण आपल्या शरीरात 3 असे अवयव आहेत जे मुख्यत्वे बीपी नियंत्रित करत असतात. पहिलं आहे तुमचं मेंदू. तुम्ही तणावात आहात, बीपी वाढलं. दुसरं म्हणजे तुमचे हृदय. हृदय जोरात धडधडत असेल तर बीपी वाढतो. आणि तिसरी आहे आपली किडनी. कारण किडनी काय करते की शरीरातील सगळा मीठ लघवीच्या मार्गाने बाहेर टाकते. शरीरातील पाणी देखील बाहेर टाकते, आणि हे सगळं मीठ आणि पाण्याचाच खेळ आहे. जर तुमचा बीपी वाढत असेल तर तिथे तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज असते की कोणत्या अवयवामुळे तो वाढतोय. माझा तणाव जास्त आहे का? माझ्या हृदयाला काही समस्या आहे का? किंवा माझ्या किडनीला काही नुकसान होतंय का? तर तिथे लक्ष देण्याची गरज असते. म्हणून ज्यांचा बीपी नेहमीच जास्त असतो त्यांना माझी हीच सल्ला असतो की तुम्ही दर 6 महिन्यांनी किडनीची तपासणी, युरिनची तपासणी करत राहा. कारण कधी बीपीमुळे किडनी खराब होईल आणि किडनीमुळे बीपी वाढेल हे कधीच सांगता येत नाही.